लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर मी आपणाला विनंती करीतो की तुम्ही तो इतरांबरोबर शेअर करावा, लाईक करावा व अशा प्रकारे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, ख्रिस्ती लोकांचा छळ, परसिक्युशन ऑफ ख्रिश्चन्स। प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही ही गोष्ट आज जाणत आहोत की संपूर्ण जगात ख्रिस्ती व्यक्तींचा छळ केला जात आहे। अर्थात आमच्या मागे भूतकाळात जो 2000 वर्षाचा काळ गेला, ज्यामध्ये 7 मंडळी युग होती, त्या प्रत्येक युगामध्ये ख्रिस्ती व्यक्तींचा अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात छळ झालेला आहे। प्रियजन हो, ख्रिस्ती छळाला सुरुवात, ख्रिस्तीत्वाची सुरुवात झाली तेव्हापासून झालेली आहे। याविषयीची नोंद प्रेषितांचे पुस्तक यामध्ये आढळते। प्रेषित कृत्य 2 अध्यायात आम्ही पाहत आहोत की पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी देण्यात आला आणि पेत्राद्वारे ख्रिस्ताच्या मंडळीची पायाभरणी झाली। आम्ही पाहत आहोत की जे लोक बदलले गेले हे सर्व यहुदी धर्मांतून आले होते, जे पूर्वी यहोवा देवाला मानत होते आणि त्यांनी नवीन कराराचा स्वीकार केला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा आणि मुक्तिदाता प्रभू म्हणून ग्रहण केले। तो काळ तो होता जेव्हा यहुदी लोकांनी ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यास सुरुवात केली। प्रेषितांचे कृत्ये याच्या 5व्या अध्यायामध्ये आम्हाला ही गोष्ट आढळत आहे की येशू ख्रिस्ताचा स्वीकार यहुदी लोकांनी केल्या कारणाने यहुदी धर्मांतून यहोवा देवाला मानणारे हे येशूला मानू लागले। ही गोष्ट जेव्हा त्यांना कळली तेव्हा यहुदी जात ही ख्रिस्ती लोकांविरुद्ध उठली। ही गोष्ट ध्यानात घ्या, यहोवा जो जुना कराराचा देव तोच नवीन कराराचा मानव बनलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे। जो देव आत्मा तो मानव बनून इमॅन्युएल आम्हा बरोबर देव शब्द देही झाला आणि त्याने आम्हा बरोबर वस्ती केली। ही गोष्ट ते समजू शकले नाही, म्हणूनच त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर ठार मारले। या गोष्टीचे प्रकटीकरण नवीन करारांतील ख्रिस्ती लोकांनाच कळले। बाकीचे यहुदी लोक यांनी येशूचा स्वीकार न केल्यामुळे ते मसीहाची वाट पाहत राहिले, आंधळे झाले। मसीहालाच त्यांनी, गौरवाच्या प्रभूलाच त्यांनी क्रूसावर दिले आणि अशा सर्व वेळेला ते आंधळे असताना ज्या वेळेला त्यांनी छळ चालू केला तेव्हा प्रेषित आणि प्रेषितांबरोबर अनेक यहुदी लोक या छळाला सामोरे गेले। त्यावेळेला काय घडलं याचा संपूर्ण वृत्तांत प्रेषितांच्या कृत्यात दिलेला आहे। प्रियजन हो, प्रेषितांची कृत्ये हे पवित्र आत्म्याची कृत्ये आहेत। हे पुस्तक तुम्ही वाचावं असे मी आपणा सर्वांना विनंती करीन। प्रेषितांचा 4था अध्यायापासून आम्ही पाहतो की ख्रिस्ती लोकांचा छळ याला सुरुवात झाली। प्रेषितांच्या कृत्यात आम्ही एक अध्याय पुढे वाचत गेलो तर आम्हाला आढळेल की ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यात आलेला आहे। ख्रिस्ती लोकांचा छळ यहुदी लोकांकडून झाला आणि नंतर रोमी लोकांकडूनही झाला। रोमी सम्राट नीरो याने रोमला आग लावली। पेत्र व पौल नीरो राजाच्या साम्राज्यात मृत्यू पावलेले प्रेषित होते। अर्थात ख्रिस्ती लोकांचा छळ हा 2000 वर्षाचा इतिहास आहे। ख्रिस्तासाठी रक्त साक्षी झालेल्या रक्ताने इतिहास डागाळलेला आहे। अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने कळविले होते की माझ्या नावामुळे जग तुमचा छळ करील। येशूने ही भविष्यवाणी आपल्या लोकांना कळविली होती। लूका शुभवर्तमान 6वा अध्याय 22-23 वचनात प्रभू येशूने हे अगोदरच सांगितले होते, मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकीतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य। त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे। त्यांचे पूर्वज संदेष्टांस असेच करीत असत। कैक वेळेला छळ हा हलका असू शकतो, परंतु कैक वेळेला फार भारी आणि फार मोठ्या कालावधीपर्यंत तो छळ चालत असतो। छळ हा कैक प्रकारचा असतो, अर्थात अनेक प्रकारचा असतो। कैक वेळेला छळ हा कुटुंबाकडून, नातेवाईकांकडून आणि समाजाकडूनही होत असतो।
दगड धोंड्याने त्यांना मारण्यात आलेलं आहे, त्यांना फटके मारण्यात आलेले आहेत, त्यांना कैदेत डांबविण्यात आलेलं आहे, त्यांची हत्याही करण्यात आलेली आहे. अर्थात छळ जेव्हा होतो तेव्हा कुटुंबाकडून परकेपणाचा अनुभव घडतो. कुटुंब त्या ख्रिस्ती व्यक्तीला नाकारते. कैक वेळेला आम्ही पाहतो की त्यांना धर्म बदलला या दृष्टिकोनातून पाहण्यात येते. अर्थात विरोधाच्या वैरपणाच्या भावना वृत्ती, शब्द आणि कृती यांतून स्पष्टपणे दिसून येतात. छळ होतो तेव्हा शिव्या देण्यात येत असतात. कैक वेळेला मनुष्यांना, ख्रिस्ती व्यक्तीला टोमणे देखील मारले जातात. त्यांच्याकडे द्वेषाने पाहू लागतात. आम्हाला आढळते की आपल्या पाठीमागे लोक आपली थट्टा मस्करी करीत आहेत, आपल्या विरुद्ध वाईट बोलत आहेत, खोटे खोटे दोषारोप लावित आहेत, आपल्याविषयी चहाडी करीत आहेत. हे अनुभवास येते. ख्रिस्ताचा शिष्य असल्या कारणाने तुम्ही ज्या ठिकाणी ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये किंवा कुठेही कामाला असाल तर त्या ठिकाणीही तुम्हाला अनुभव येतो की आपल्या बरोबर असणारे जे लोक आहेत ते आपल्याशी बोलणे बंद करीतात, मैत्री सोडून देतात. अर्थात फोन करणे देखील थांबवितात. त्यांच्या कार्यक्रमात, पार्टी, फंक्शन मध्ये आम्हाला पूर्वी बोलावत होते, आता ते बोलावणे थांबवितात. अर्थात तुमच्या समस्येत तुम्हाला मदत हवी असते, अशा वेळेला तुम्हाला त्यांच्याकडून मदत मिळत नाही. कैक वेळेला मुलांना देखील जे शाळेत जातात, कॉलेजात जातात, त्यांना देखील त्यांच्या क्लासमेट्स कडनं, इतर विद्यार्थ्याकडून अशाच प्रकारचा अनुभव येत असतो. अशा अनेक गोष्टी त्यांना झेलाव्या लागतात. आणि कैक लोक त्यांना ह्या प्रकारे सांगत असतात की तुम्हाला भुलविले गेलेले आहे, तुम्ही फसले गेलेले आहात. कैक वेळेला आमचे वाईट होते, नुकसान होते, आम्ही आजारी पडतो किंवा अपघात होतो, गाडीवरनं आम्ही पडतो, तेव्हा लगेच म्हणतात बघा तुम्ही त्यामध्ये गेले ना, त्यामुळे तुमचे असे झालेले आहे. अर्थात या जगात सर्व परिस्थिती ख्रिस्ती आणि अख्रिस्ती सर्वांवर समान गुदरत असतात. परंतु कैक वेळेला ख्रिस्ती लोक घाबरतात. त्यांना वाटते खरंच असं असेल काय, परंतु हे सैतानाचे डावपेच, षडयंत्र असते. तुम्हाला विश्वासांतून पाडण्यासाठी, तुमची वाढ होऊ नये म्हणून सैतान अशा प्रकारे प्रयत्न करीतो. पण देव आम्हाला या सर्वांतून प्रशिक्षण देत असतो आणि या सर्व परिस्थितीत तो आम्हाला अनुभव देऊन आम्हाला वेगळे करीत असतो, यासाठी की आम्ही त्याच्या पवित्रतेचा मार्ग निवडावा. भारत देशातही आम्ही अनुभव करीत आहोत की ख्रिस्ती व्यक्तींचा छळ होत आहे, त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती केली जात आहे, त्यांना मारहाण केली जात आहे, त्यांना धमक्या देण्यात येत आहेत. अशा प्रकारे अनेक गोष्टी घडत आहेत. आणि प्रियजन हो, संत पौलाने याविषयी काय भविष्यवाणी केली तर तिमोथेला दुसरे पत्र याच्या 3 अध्यायात मी वचन 12 वाचत आहे. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य क्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. प्रेषितांची कृत्याच्या 14 अध्याय याच्या 22 वचनात काय म्हटलेले आहे मी आपणा सर्वांपुढे वाचून दाखवत आहे. आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. अर्थात संकट येणार आहे आणि त्यात टिकाव धरणं गरजेचे आहे, तरच देवाच्या राज्यात आम्हाला जावे लागेल. प्रियजन हो, ख्रिस्ती लोकांचा अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या युगात, वेगवेगळ्या वेळी त्यांचा छळ करण्यात आलेला आहे. आणि या छळाला सामोरे जात असताना वेगवेगळ्या प्रतिक्रिया ख्रिस्ती लोक देत असतात. पण बायबल मध्ये आम्हाला छळाला नक्की आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. येशू ख्रिस्ताने म्हटले, जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण येशूने स्वतः म्हटले की हे पिते हे काय करतात हे यांना समजत नाही, तू त्यांच्यावर दया कर. ख्रिस्ती लोकांचा जेव्हा छळ होतो तेव्हा त्यांनी छळ करणाऱ्याला उलट प्रतिक्रिया देऊ नये, किंवा जो व्यक्ती आमचा छळ करीत आहे त्या व्यक्तीबद्दल मनामध्ये राग किंवा द्वेष बाळगता कामा नये. अर्थात ही गोष्ट अशा प्रकारे प्रतिक्रिया देणे ही काही साधी गोष्ट नाहीये, कारण आम्ही सर्व भावनेचे व्यक्ती आहोत. परंतु तुम्हाला आणि आम्हाला या छळांतून जात असताना सहन करणे अत्यंत गरजेचे आहे. अर्थात जेवढे आम्हाला सहन करता येईल तेवढे आम्ही सहन करावे, ही प्रभूची इच्छा आहे. अर्थात मी हे जाणतोय की ही गोष्ट तेवढी सोपी नाहीये, परंतु छळ हा ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रियजन हो, आम्हातील कोणालाही छळ हा आवडत नाही. तुम्ही आणि आम्ही दुःख सहनाच्या या परिस्थितीला कसे सामोरे जाऊ शकतो? हे दुःख सहन करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे आमचे देवाबरोबर व्यक्तिगत नाते बनवून
आम्हाला ते नाते देवाबरोबरचे वाढवीत नेणे फार गरजेचे आहे. अर्थात मला हे सांगायचं आहे की तुम्ही प्रार्थनेसाठी, देवाबरोबर बोलण्यासाठी आपला वेळ अधिकाधिक प्रभूच्या चरणी प्रार्थनेत घालविणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थनामय जीवन जगू लागाल तेव्हा तुमच्यासाठी प्रभू मार्ग खुला करेल. प्रभूला काय विचारा, मी काय करू, मला तुझ्याकडून निर्णय हवा आहे. खूप समस्या येतात, खूप दबाव येतात, परंतु ध्यानात घ्या, तुम्ही जर विश्वासयुक्त राहिले प्रभू बरोबर, जो त्याच्याकडे शरण आलेला आहे त्याला कोणालाही तो घालवून देत नाही. आमचा विश्वास हा आहे की प्रभू स्वयं मार्ग करील. त्यासाठी आम्ही कधीही आमचा छळ होत असताना आमचा जो विश्वास सत्यावर बसलेला आहे त्या विश्वासाशी कधीही तडजोड करता कामा नये, कधीही कॉम्प्रोमाइज करता कामा नये. कैक वेळेला कैक लोक आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून होणाऱ्या छळामुळे आपल्या स्वतःला ते लपवितात. ते ख्रिस्ताचे साक्षी बनत नाहीत. जसा दिवा मापाखाली आणि पलंगाखाली ठेवतात त्याप्रमाणे त्यांची स्थिती बनते. ते ख्रिस्ताचा प्रकाश जगाला देऊ शकत नाही, कारण आपला अपमान होऊ नये, आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून झुकतात, अर्थात तडजोड करीतात. अर्थात असे व्यक्ती प्रभूसाठी उभे न राहिल्या कारणाने, तडजोडीचं जीवन जगत असल्या कारणाने प्रभू त्यांच्या जीवनात काही मार्ग करीत नाही. त्यांना देवाची साथ लाभत नाही. अर्थात प्रभूला जे अद्भुत कार्य आणि चमत्कार त्यांच्या जीवनात घडवायचे असतात त्यासाठी दरवाजे बंद होतात. कैक लोक ख्रिस्ती मंडळामध्ये येतात, पण त्यांची जीवनशैली ही तडजोडीची जीवनशैली बनल्या कारणाने त्याचा विपरीत परिणाम ख्रिस्ती जीवनावर होतो. अर्थात ख्रिस्ती जीवनाचा खरा आनंद त्यांना बिलकुल प्राप्त होत नाही. ते कोमट ख्रिस्ती व्यक्ती बनतात. त्यामुळे त्यांच्यात असणारी जी आत्मिक कुवत ती नष्ट होते. ख्रिस्ती जीवनाचं सामर्थ्य हे प्रकट होत नाही. म्हणून आम्हाला कधीही तडजोड करता कामा नये. आम्हाला सहन करायचं आहे. प्रभू पुढे प्रार्थना करून, प्रभू पुढे गुडघे टेकून त्या व्यक्तींसाठी प्रार्थना करणे आहे. देव तेव्हा तुम्हाला सहाय्य करेल आणि विजय देईल. कैक वेळेला प्रतिक्रिया नकारात्मक येते आणि मनुष्य छळाला कंटाळतो, किंवा त्यांच्यावर आलेले दडपण, जुलूम किंवा समाज किंवा इतर लोकांकडून होणारा छळ या गोष्टीला कंटाळून ते ख्रिस्तालाही सोडून देतात. याविषयी पवित्र शास्त्र बायबल काय म्हणते आम्ही पाहूया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय याचं 20-21 वचन मी आपणापुढे वाचत आहे. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की तो देवाचे वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करीतो, परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. प्रियजन हो, वचनामुळे संकट येते आणि वचनामुळे छळ होतो. कोणते वचन? हे देवाचं पवित्र शास्त्राचे वचन, ख्रिस्ताचे वचन जेव्हा आम्ही स्वीकारतो तेव्हा आमचा छळ होतो. प्रियजन हो, वचनामुळे संकट येते, वचनामुळे छळ होतो, परंतु कैक लोक लागलेच अडखळतात. कुटुंबातील व्यक्ती, पती असो, पत्नी असो किंवा नातेवाईक असो किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती असो, अनेक लोक त्यांच्या दडपणाखाली असतात आणि या दडपणामुळे त्यांना प्रार्थनेला जाऊ दिले जात नाही. त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव आणला जातो आणि अशा विविध प्रकारच्या परिस्थितीतून ख्रिस्ती लोक जात असतात. खडकाळीवर पेरलेला हा अशा प्रकारचा व्यक्ती आहे जो वचन ऐकतो आणि तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु मूळ नसल्या कारणाने. बघा, आमच्या जीवनात मूळ हवं आहे, कारण मूळ जे आहे, एका झाडाची सुरुवात ही मुळाद्वारे होते. मूळच तर त्या झाडाची वाढ करते, पण ते मूळ जसं जसं खाली जमिनीत खोलवर जात जाते तसं तसं ते झाड अधिक मजबूत बनत जाते आणि त्याची चांगल्या प्रकारे वाढ होते. त्याला पाणी कुठे मिळेल, त्याला योग्य खनिज पदार्थ, प्रथिने कुठून मिळतील. पण आमच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये जे आहे ते आमच्या मुळाला दर्शविते. आमचं मूळ किती खोल आहे. अर्थात आम्ही देवाच्या वचनात मुळावलेले हवे, ही देवाची इच्छा आहे. जर आम्ही वचनात मुळावू तर आमच्या जीवनात आलेले वादळ, वारे, संकट, समस्या, छळ किंवा आमचा केलेला सताव, पाठलाग
याला आम्ही योग्य प्रकारची प्रतिक्रिया देऊन आम्ही विजय प्राप्त करू शकतो. अर्थात ख्रिस्ती व्यक्तीने छळाला सामोरे जाण्यासाठी आपल्या स्वतःची मानसिकता सत्य वचनाच्या द्वारे तयार करणे गरजेचे आहे. प्रियजन हो, आम्ही ख्रिस्ती बनल्यानंतर आमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, कारण आम्ही नवीन उत्पत्ती बनतो. सर्वात मोठा त्रास ख्रिस्ती स्त्रियांना उपभोगावा लागतो. अर्थात अशा स्त्रिया ज्यांचे पती अविश्वासी आहेत, जे सत्याला मानित नाहीत, अख्रिस्ती आहेत, अशा स्त्रियांना दररोज विविध प्रकारच्या संघर्षांतून जावे लागते, कारण त्यांना आपल्या पतीची साथ लाभत नाही. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 1 आणि 2 वचन म्हणते, तसेच स्त्रियांनो तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले, अर्थात पतीविषयी म्हटलेलं आहे, तरी तुमचे म्हणजे स्त्रियांचे पत्नीचे भिडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. ही देवाची बहिणींनो तुमच्यासाठी इच्छा आहे. तुम्ही प्रभूकडे सहाय्य मागा आणि आपलं भिडस्तपणाचं निर्मल वर्तन हे तुम्ही दाखवा. तुमच्या जीवनातलं परिवर्तन देव तुमच्या पतीला बदलेल, देव मार्ग करील. अर्थात कैक वेळेला कैक पती हे आपल्या पत्नीला चर्चला जाण्यास मनाई करीतात. अर्थात या जगामध्ये पुष्कळ चर्चेस आहेत, काही ख्रिस्ताचे आहेत तर काही ख्रिस्ताचे नाहीत. तर ख्रिस्ताचं जे चर्च आहे, अर्थात ख्रिस्ताची मंडळी, त्या चर्च विषयी मी बोलत आहे. प्रत्येक पत्नीने आपल्या पतीला सांगून मगच चर्चला त्यांनी जायला हवे. परंतु कैक वेळेला पती आपल्या पत्नीला चर्चला जाऊ देत नाही, ते घराचा दरवाजा बंद करीतात, यासाठी की त्यांनी घरीच राहावे. परंतु माझ्या ख्रिस्ती बहिणींनो, ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्या की आमचा विश्वास आम्हाला हे शिकवित नाही की आम्ही आमच्या पतीला उलट उत्तर द्यावे. कधीही अशा पद्धतीचा व्यवहार आम्ही करता कामा नये किंवा आम्ही वाईट बोलता कामा नये. तुम्हाला आणि आम्हाला ख्रिस्ताने नीतिमत्वाचा मार्ग दिलेला आहे. जर आमचा पती आम्हाला थांबवित आहे तर तुम्ही थांबा व तुमच्या पतीच्या वर ख्रिस्त आहे, एक मस्तक आहे, त्या ख्रिस्तापुढे आपले गाऱ्हाणे मांडा आणि त्याला सांगा, हे प्रभू तू माझे हृदय जाणतोस, मला तुझ्या चर्चला जायचे आहे जेथे तुझी खरी मंडळी आहे, परंतु माझा मार्ग बंद आहे, यात काहीही वाईट नाही बहिणींनो, हे काम प्रभूचे आहे, कारण तो म्हणतो मीच मार्ग आहे, तो स्वतः मार्ग करील. म्हणून बहिणींनो, तुमचे काम आहे एक एक करून देवाच्या वचनाचे पालन करीत जावे, आपल्या पतीच्या बदलासाठी, परिवर्तनासाठी ख्रिस्तापुढे प्रार्थना करावी आणि प्रभूची प्रतीक्षा करीत राहावे. देव ती योग्य वेळ घडवून आणेल. मग अशा वेळेला तुम्ही काय करावे? त्या चर्चला जे संदेश देण्यात येत आहेत ते संदेश तुम्ही घ्या, ऐका, ते संदेश ऐकत राहा आणि त्यांतून शिका. प्रभू तुमचे हृदय जाणतो आणि प्रभू तुमच्यासाठी मार्ग करील. प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी प्रभूला विचारा, ध्यानात ठेवा, जिथपर्यंत सहन करता येते तिथपर्यंत सहन करा. कैक वेळाला शारीरिक आणि मानसिक छळ ही करण्यात येतो, परंतु प्रभू पुढे तुम्ही खरेपणाने गुडघे टेकून प्रार्थना करा. देव तुम्हाला सुरक्षित ठेवेल, तो तुमच्यासाठी मार्ग करेल, यावर विश्वास करा. रोमकरसपत्र 8 अध्याय 35 पासनं, ख्रिस्ताच्या प्रीतीपासनं आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे, कापाव्याच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली, कोणी? ख्रिस्ताने, त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. हे आहे देवाचे अद्भुत अभिवचन. म्हणून आम्हाला घाबरता कामा नये. जे क्लेश होत आहेत ते प्रभूकडे गुडघे टेकून प्रार्थनेद्वारे, अश्रूंद्वारे त्याच्या पुढे आम्हाला पोहोचवायचे आहेत. कारण वचन म्हणते, तू विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. योहान कृषीवर्तमान 16 अध्याय आणि याचं 33 वचन म्हणते, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, येशूने सांगितलेलं आहे. तरी धीर धरा. आम्हाला धीर धरण्यास येशू सांगत आहे, कारण मी जगाला जिंकले आहे. प्रिय भावांनो बहिणीनो, येशू आम्हाला फार मोठा धीर देत आहे. मी जगाला जिंकले आहे. या जगात असा कोणी मानव होऊन गेला नाही ज्याने असे शब्द कधी म्हटले असतील की मी जगाला जिंकले आहे. हे देवाचे शब्द आहेत.
हे दैवी सामर्थ्यवान शब्द आहेत जे आम्हाला धीर देतात. येशूने म्हटले, जगात तुम्हाला क्लेश होते. धीर कसा आम्ही धरू शकतो? प्रार्थनेच्या द्वारे. येशूने म्हटले, तुमच्या छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, शाप देऊ नका, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रियजनो, हा देवाचा मार्ग आहे. या मार्गाने आम्ही विजय पाहू शकतो. आमचे भाऊ बहिणी आम्हाला सोडतील, आई वडील सोडतील, आमचे कुटुंब आम्हाला सोडतील, समाज आम्हाला सोडेल, परंतु देव आम्हाला कधी एकटे टाकणार नाही. ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा. ख्रिस्ती लोकांचा छळ म्हणजे त्यांना केला जाणारा विरोध. अर्थात ही गोष्ट एक चिन्ह आहे की आम्ही प्रभू येशू बरोबर आहोत आणि या कारणामुळेच विरोध होत आहे. जीवनाकडे जाण्याचा मार्ग अरुंद आहे. आम्हाला अनंत जीवनाचा अरुंद मार्ग दिला आहे. येशूने म्हटले, हा मार्ग सापडणारे लोक फार थोडके असतात. हा खडतर मार्ग आहे, म्हणूनच छळ त्यामध्ये आहे. रोमकरासपत्र 8वा अध्याय याचं 17 आणि 18 वचन म्हणते, आणि जर मुले तर वारीसही आहो, म्हणजे देवाचे वारीस. बघा, आम्हा ख्रिस्ती व्यक्तींना देवाने देवाचे वारीसदार बनवलेला आहे. देवाचे, जो या विश्वाचा निर्माण करता देव, ख्रिस्ता बरोबर सोबतीचे वारीस असे आहो. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. अर्थात ख्रिस्ता बरोबर, ख्रिस्तासाठी आम्हाला दुःख भोगणे आवश्यक आहे. 18वं वचन म्हणते, कारण आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. अर्थात संत पौलाला जे गौरव प्रकट होणार आहे सांप्रत काळी, भविष्यात, त्याविषयीचं प्रकटीकरण प्राप्त झाले. त्यामुळे तो मानत आहे की ज्या काळात आम्ही दुःखे भोगीत आहोत ते दुःख काहीच नाहीये. ही गोष्ट आम्हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींना समजणे फार गरजेची आहे. अर्थात यासाठी आम्हाला दैवी प्रकटीकरण हवे, सत्याचा उलगडा हवा. ती गोष्टच आम्हाला दुःख सहन करण्यासाठी शक्ती पुरविते, हिम्मत आणि बळ देते, निराशेतून आम्हाला वाचविते आणि आम्ही कोणावर न रागावता, कोणावर सूडही न उगवता, ख्रिस्त ज्या पद्धतीने त्या दुःख भोगांतून गेला त्याच पद्धतीने जाण्यास तो आम्हालाही शक्ती पुरवितो. यशया 53 अध्याय याचं वचन 2 आणि 3 मी वाचत आहे. येशू विषयी काय म्हणते, कारण तो त्यांस पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. येशू ख्रिस्त वृक्षभूमी ही येशूच्या कुटुंबातील गरिबी दाखवत आहे, ज्यामध्ये तो लहानाचा मोठा झाला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. पहा, त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. देव जेव्हा मानव बनला तेव्हा त्याच्याकडे निवड होती की त्याने स्वतःला सुंदर स्वरूपात त्याने प्रकट करावे, परंतु आम्हाला सौंदर्य मिळावे म्हणून तो विरूप झाला. ही गोष्ट ध्यानात घ्या. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही मानिले नाही. तुम्हाला कधी अनुभव आला काय? तुमच्यापासून लोकांनी तोंडे फिरविली आहेत. बघावे तर वेळोवेळी तोंड फिरवत आहेत, ओळख दाखवत नाहीत, आपल्याला तुच्छ लेखत आहेत. फार कमी आणि फार क्वचित. परंतु येशूविषयी भविष्यवाणी आहे की येशूला अशा प्रकारे समाजांतून धिक्कारण्यात आले होते. तुम्ही विचार करा, येशूला पण भावना होत्या. देव मानव बनला होता. योहान कृषी वर्तमान 1 अध्याय 10 वचन म्हणते, तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. योहान कृषी वर्तमान याचं 15 अध्याय याचं वचन 18 आणि 19 मी आपणा पुढे वाचत आहे. जग जर तुमचा द्वेष करीते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहित आहे. प्रियजन हो, आम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे की येशूचाही द्वेष करण्यात आला. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगांतून निवडले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करते. प्रियजनो, कैक वेळेला आम्हाला असं वाटते की का बरं लोक आमच्यापासून तोंड फिरवत आहेत, का बरं आम्हाला ओळख दाखवत नाहीयेत, का बरं आमच्यापासून ते आपल्याला लपवीत आहेत, का बरं ते आम्हाला विचारत नाही, विनाकारण का बरं ते आमचा छळ करत आहेत. या सर्वांचे कारण आम्ही जगाचे नाहीत. जे जगाचे आहेत
त्यांचे बोलणे जगाला बरे वाटते, परंतु आम्ही देवाचे आहोत. येशूने म्हटले, माझे राज्य या जगाचे नाही. आम्हा ख्रिस्ती व्यक्तींचेही राज्य या जगाचे नाही, म्हणून जग आमचा द्वेष करते. विश्वाचा निर्माण करता देव मानव बनला. त्याचा जर या जगात छळ झाला तर तुम्ही आणि आम्ही कोण? आमचाही छळ होणारच, याविषयी आम्हाला प्रभूने अगोदरच सांगितलेले आहे. म्हणून कधीही नवल मानू नका. योहान कृषी वर्तमान याचा 17वा अध्याय याचं 14 आणि 15 वचन मी आपणापुढे वाचत आहे. मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगांतून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करीतो. प्रियजन हो, जगाने येशूचा द्वेष केला आणि म्हणून ते आमचाही द्वेष करतील. हे लक्षात घ्या. येशू ख्रिस्त अशा लोकांसाठी प्रार्थना करून म्हणतोय की स्वर्गीय पित्या, ज्यांचा द्वेष केला जात आहे त्यांना तू जगांतून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे. प्रियजन हो, ही येशूची आमच्यासाठी केलेली प्रार्थना आहे. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्यायाचं वचन 12 ते 14 मी आपणापुढे वाचत आहे. प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी, बघा, आमची पारख व्हावी म्हणून जी अग्नी परीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. नवल नका वाटून घेऊ. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाले आहात, त्या अर्थी आनंद करा. ख्रिस्त येशूने त्याच्या मंडळीसाठी संपूर्ण दुःख भोगले आणि आमच्यासाठी छोटासा वाटा ठेवून दिलेला आहे. जो दुःखाचा वाटा तो आम्ही घ्यावा, कारण आम्ही जर ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी होऊ तर जो स्वर्गीय आनंद आम्हाला होणार त्याचेही वाटेकरी आम्ही होऊ शकतो. म्हणून वचन म्हणते, त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद कराल. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात. आज ख्रिस्ती लोक आम्हाला दिसत आहेत आणि ख्रिस्ती लोकांची खासियत काय आहे? ते कोणाबरोबर झगडा करत नाही, ते कोणावर हात उचलत नाहीत, कारण ख्रिस्ताने आम्हाला तेच शिक्षण दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला याप्रमाणे चालू त्यावेळेला देव आमचं सहाय्य करेल. करंथीकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय आणि याचं वचन 13 मी वाचत आहे. मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. आम्हाला अशी परीक्षा नाही आली आहे. आणि देव विश्वसनीय आहे, म्हणजे देव कधी धोका देत नाही. तो जे बोलतो ते करतोच. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर ती छानतून निभावण्याचा उपाय ही करील, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. देव त्यांतून आम्हाला निभावतोही, परंतु आम्ही वचनाकडे पाहावे. कधीही आमचा जो विश्वास आम्ही देवाच्या सत्य वचनावर ठेवलाय त्याच्याशी तडजोड करता कामा नये. ही गोष्ट कायम आम्ही लक्षात ठेवायची आहे. प्रेषितांची कृत्याचा 12 अध्याय 5व्या वचनामध्ये पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. प्रियजन हो, मंडळीने कायम प्रार्थना केली पाहिजे. ख्रिस्ताच्या मंडळीचे हे काम आहे की एकाग्रतेने प्रार्थना करावी. बघा भाऊ बहिणीनो, मंडळी ज्या वेळेला अशा लोकांसाठी प्रार्थना करते, प्रार्थनेत फार मोठं बळ आहे, प्रार्थनेत फार मोठी शक्ती आहे. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपलं दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडविले आहे. प्रियजन हो, मंडळीची प्रार्थना या ठिकाणी कार्यशाली होती. पेत्राला का तुरुंगातनं काढण्यात आले? मंडळीने आक्रोश केला, एकाग्रतेची विश्वासाची प्रार्थना केली. आज याचीच गरज आहे प्रियजन हो. आज संपूर्ण जगात ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे, पण आमचा होत नाही ना. आम्ही सुखात आहोत ना. या कारणामुळे लोक इतरांचे ओझे, इतरांचे जे दुःख आहे त्यासाठी प्रार्थना घेऊन प्रभूकडे जात नाही. आमची सर्वांची ही जबाबदारी आहे एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून की आम्ही त्यांच्यासाठी गुडघे टेकून एकाग्रतेने विश्वासाची प्रार्थना करावी. आज अनेक पास्टर्स, अनेक ख्रिस्ताचे सेवक सेविका हे तुरुंगामध्ये डांबण्यात आले आहेत, खोटे खोटे दोषारोप त्यांच्यावर करून. अशा सर्वांसाठी जेव्हा आम्ही प्रार्थना करू तेव्हा आमच्या प्रार्थना देव ऐकेल, त्यांना सोडवेल. देवाला काही अशक्य नाही. देव आमच्याकडनं प्रार्थना अपेक्षित आहे. प्रेषित 5:40 तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली. प्रेषितांना मारहाण केलेली आहे, फटके मारलेले आहेत. विचार करा,
आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्याय सभेपुढून निघून गेले. काय विचार करा भाऊ बहिणीनो, येशू ख्रिस्ताच्या नावामुळे मला अपमानास पात्र ठरविण्यात आले हे त्यांना सौभाग्य वाटले. ही गोष्ट आम्हा सर्व ख्रिस्ती व्यक्तींना समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे ते आनंद करीत न्याय सभेपुढून निघून गेले. रडू नाही लागले, निराश नाही झाले, दुःखी नाही झाले. त्यांना येशू ख्रिस्ताच्या नावामुळे आपला छळ झाला ही गोष्ट त्यांना आनंदाची वाटली. माझ्या भावांनो बहिणींनो, हा एक माइंडसेट आहे. तुम्ही ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट ख्रिस्तासाठी दुःख भोगण्याची तयारी ठेवता, ते दुःख भोगताना जेव्हा तुम्हाला कळेल की हे दुःख ख्रिस्ताच्या नावामुळे भोगणे हे किती माझ्यासाठी महान गोष्ट आहे, त्यावेळेला आम्हाला दुःख वाटणार नाही, आम्हाला आनंद वाटेल. हा ख्रिस्ती लोकांनी ॲटिट्यूड, वृत्ती बाळगणे गरजेची आहे. हे आम्हाला या प्रेषितांच्या कृत्यात शिकविण्यात आलेलं आहे. वचन 42 म्हणते, दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही. आज आमचं काम काय आहे? तेच काम जे प्रेषितांनी केले, जे येशूने केले, जे प्रेषितांना सोपविले, प्रेषितांनी आज आमच्याकडे सोपवून दिले आहे. आम्हाला तेच करायचे आहे. जा संपूर्ण राष्ट्रात माझी सुवार्ता सांगा. आज आमचं काम हेच आहे. ख्रिस्ताची सुवार्ता अनेक लोकांना घरोघरी जाऊन आम्हाला कळविणे आहे. प्रियजन हो, लोगोस मिनिस्ट्री चॅनल याचा सर्वात प्रमुख उद्देश हाच आहे की तुम्हाने आम्हाकडे सत्याचं खरं वचन यावं. नवीन जन्म प्राप्त झालेले ख्रिस्ती व्यक्ती ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा वास करीतो ते या जगाला शांतीची सुवार्ता सांगतात. देवाचे वचन म्हणते, शांतीची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहे. प्रभू येशूने मत्तई 10 अध्याय याच्या 12व्या वचनात म्हटले, आणि घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा, पाप्यांचा देवाबरोबर समेट घडवून आणावा अशा प्रकारची कुवत त्याच्या देवाने दिलेली आहे. तो जेव्हा कोणत्याही घरी जातो आणि म्हणतो शांती असो, तेव्हा प्रभूचं वचन 13व्या वचनात म्हणते, ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो, ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. पहा, ख्रिस्ती शिष्याला देवाने अशा प्रकारची कुवत देऊन पाठवले आहे. ते लोक, जे लोक योग्य आहेत त्यांनाच ती शांती मिळेल. योग्य नसतील तर दिलेली शांती ख्रिस्त शिष्याकडे परत येईल. 14वं वचन म्हणते, जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही, वेलकम करीत नाही, तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरांतून किंवा नगरांतून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. मी तुम्हास खचित सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा या प्रदेशाला सोपे जाईल. प्रभू येशू म्हणतो की त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा या प्रदेशाला सोपे जाईल. अर्थात देवाचा न्याय अशा कुटुंबावर, नगरावर येईल जे देवाचं वचन ऐकणार नाहीत, छळ करतील, हाकलून लावतील, नकार करतील शांतीच्या शुभवर्तमानाचा. प्रियजनो, ही गोष्ट काही हलकी नाहीये, तुम्ही हलकी समजू नका. प्रेषितांचे पुस्तक 13 अध्याय 50 आणि 51 वचन काय म्हणते याविषयी? तेव्हा यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरांतील मुख्य पुरुषांना चिथविले आणि पौल व बर्नबा यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास गेले. प्रियजन हो, या ठिकाणी पौल आणि बर्नबा जे प्रेषित होते त्यांनी आपल्या पायाची धूळ त्या ठिकाणी झटकून दिलेली आहे. जे येशूने शिकविले त्याप्रमाणे केले. अर्थात त्या नगरावर, त्या लोकांवर देवाचा न्याय येणार हे त्यांनी आपल्या कृतींतून दाखवून दिले. अर्थात देवाने हा अधिकार आपल्या शिष्यांना दिलेला आहे. प्रियजन हो, आम्ही ही गोष्ट पाहतो की आजच्या या आधुनिक जगात चीन सारखा देश, अफगाणिस्तान, इराण, रशिया, इजिप्त, UAE, भारत आणि अनेक पृथ्वीवरील राष्ट्रांमध्ये ख्रिस्तावरील विश्वासामुळे ख्रिस्ती व्यक्तींचा छळ करण्यात येत आहे, मारहाण करण्यात येत आहे आणि त्यांना धमक्या देण्यात येत आहे, त्यांना घाबरविले जात आहे. तर अनेक लोक शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या अत्याचाराला बळीही पडलेले आहेत. अनेक लोकांचा खूनही करण्यात आलेला आहे, निगृत हत्याही करण्यात आलेली आहे.
अनेक ख्रिस्ताचे शिष्य आज कैदेमध्ये देखील दुःख भोगत आहेत. अर्थात आम्ही पाहत आहोत की हा छळ जो आहे ख्रिस्ती लोकांचा हा कायम चालू आहे. कुठे न कुठे चालूच आहे. हा कुठेही थांबलेला नाही. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय याचं 37-38 वचन म्हणते, कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे, जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहो. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.